अपर जिल्हाधिकारी कार्यालय कडमेश्वर ऐवजी काटोल येथे घेण्यात यावे. संजय डांगोरे. माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील अतिरिक्त 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तथा अतिरिक्त 69 अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणार आहे. यामध्ये शासकीय कामाचा वाढता व्याप पाहता प्रशासनामध्ये सुटसुटीतपणा येण्यासाठी आणि जनतेचा त्रास वाचण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती बहुतेक जिल्ह्यामध्ये होणार असल्याचे कळते. शासनाच्या पत्रानुसार आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मागवलेली असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती सुद्धा त्यांनी मागितलेली आहे. काटोल हा नवीन जिल्हा व्हावा, येथे नवीन अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं अशी मागणी जुनी असून सुद्धा शासनाने याकडे दुर्लक्ष करून कडमेश्वर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय करणार असल्याची माहिती मागवण्यात आलेली आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष असून सर्व तालुक्यांना परवडेल आणि सर्व सोयीने पूर्ण असा मध्यवर्ती काटोल कार्यालय असून सुद्धा त्याकडे सरकारने दुर्लक्ष का केले असा प्रश्न काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी केलेला आहे. काटोलच्या परिसरामध्ये नरखेड, हिंगणा, कडमेश्वर, सावनेर या तालुक्याचा भाग लगतच येत असून सुद्धा काटोलला का डावलण्यात आले. महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तथा कोंढाळी यांनी जलालखेडा येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यासाठी बोलले होते. कोंढाळी यांनी जलालखेडा येथे अप्पर तहसील कार्यालय होण्यासाठी माहिती मागवण्यात आली असली तरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय काटोलची माहिती मागवण्यात आली नसल्याने याची जनतेमध्ये फारच खमंग चर्चा सुरू आहे. या भागातील आमदार श्री चरणसिंग ठाकूर तथा इतर सर्व जनप्रतिनिधींची मागणी असून सुद्धा शासनाने कडमेश्वरच का निवडले, तेव्हा शासनाने काटोल येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती काटोल येथेच करावी अशी मागणी जनतेमध्ये जोर धरत आहे. नमस्कार, मी संजय डांगोरे. गेल्या 30 तारखेला महसूल विभागाने एक पत्र पाठवलं की महाराष्ट्रामध्ये 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि 69 अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करणार आहे. त्यामध्ये प्रशासनावर येणारा अतिरिक्त भार म्हणजे हा प्रशासनी भार हलका करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन कार्यालयाची निर्मिती करून जनतेचा त्रास वाचवण्यात येणार आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नवीन तहसील कार्यालयाची निर्मिती होणार आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर विभागामध्ये आणि इतरही ठिकाणी अशा महाराष्ट्रातील 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि 69 नवीन तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा मानस सरकारचा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल हा जिल्हा व्हावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे आणि गेल्या काही काळामध्ये अनेकांनी सांगितलं की इथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय येणार आहे, परंतु त्या पत्रामध्ये काटोलचा कुठेही उल्लेख नाही. खरं पाहिलं तर काटोल हे मध्यवर्ती आहे. आजूबाजूला कळमेश्वर आहेत, हिंगणा आहेत, नरखेड आहेत, सावनेर भाग आहेत आणि मध्ये ह्या काटोल असून सुद्धा त्या काटोलला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय येणार नसल्याचं खात्रीला कळत आहे. शासनाच्या पत्रामध्ये इतर दुसऱ्या शहराचं नाव आहे. आमची अशी विनंती आहे की काटोल येथे सर्व सोयीनं असणाऱ्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती व्हावी आणि तिथे कार्यालय सुरू व्हावं. धन्यवाद. तुटलं का?